नमस्कार. जुन्नर तालुक्यातील तमाम नागरिकांना मकर संक्रांतीच्या मनापासूनच्या शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देत असतानाच खरं तर काल जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अतुलशेठ बेनके आणि राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सुरेशभाऊ वाजगे आणि वारुळवाडी आणि गुंजाळवाडी परिसरातील काही सामान्य नागरिकांच्यावर रस्ता रोको केलं म्हणून गुन्हे दाखल झालेले आहेत. खरं तर तालुक्यातील जनतेला ही गोष्ट याच्यासाठी समजणं गरजेचे आहे की संबंधित जो गुंजाळवाडी आणि वारुळवाडीच्या परिसरातला जो रस्ता आहे त्या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत आणि खड्ड्यांची त्या ठिकाणी खड्डे पडल्यामुळं मधल्या काळामध्ये त्या ठिकाणी अपघात झाले आणि मधल्या काळामध्ये 2 मोटरसायकल स्वारांचं त्या ठिकाणी अपघाती निधन झालेलं आहे. आणि म्हणून स्थानिक नागरिकांनी आमच्या या रस्त्याचे खड्डे भरावेत अशी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेली मागणी खरं तर ती चुकीची असूच शकत नाही. शेवटी रोज दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला त्या रस्त्यावरून जावं लागतं, तिथल्या खड्ड्यांचा आम्हाला सामना समस्यांचा करावा लागतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये खरं तर नागरिकांनी त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने खरं तर ते रस्ता रोको केलं. पण आपल्या सगळ्यांना खरं तर ज्ञात आहे की त्याच्याच अगोदर 2 दिवस या तालुक्याच्या सन्माननीय आमदारांनी एक स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं होतं की जर चुकीच्या पद्धतीने रस्त्यांची कामं कोण अडवणार असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. खरं तर आमचं म्हणणं हे आहे की हा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. लोकांनी त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केलेली आहे. आदरणीय आमदार साहेबांनी खरं तर तो आपल्याच मालकीचा रस्ता आहे ना, आपणच त्याचे मालक आहेत किंवा तालुक्यातले सगळे रस्ते किंवा सगळ्या गोष्टी मीच एकटा करू शकतो आणि जर दुसरं कोणी त्या ठिकाणी आपलं समस्या मांडित असेल, कोण त्या ठिकाणी पुढं दुसरं कोणी यायचंच नाही आणि येणार असेल तर तुमचा आवाज दाबण्याच्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेऊन तुमच्यावर गुन्हे दाखल केलो अशी दमबाजी अगोदरच दिली होती. आणि मग काल परवा लोकांनी त्या ठिकाणी रस्ता रोको केल्याच्या नंतर ज्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्याची कारवाई त्या ठिकाणी झाली, आमचं म्हणणं आहे अतुलशेठ बेनके या तालुक्याचे नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते नेते आहेत. आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेबांचं नाव त्यांच्या पाठीमागे हे कोण नाकारूच शकत नाही. पण अतुलशेठ बेनके सुद्धा या तालुक्यामध्ये सातत्यानं मग ते लोकांचे सुखदुःखाचा विषय असेल, विकास कामांचा विषय असेल, विविध प्रश्नांचा विषय असेल, जुन्नर तालुक्यामध्ये हे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अतुलशेठ प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी सार्वजनिक विषय घेऊन त्या समस्या लोकांच्या पुढे त्या ठिकाणी प्रशासनाच्या समोर आणून ते सोडवण्याचा प्रयत्न करतायत. आणि मग अतुलशेठवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती तयारी आहे. जर उद्याच्या काळामध्ये लोकांच्या हिताच्यासाठी असे किती गुन्हे दाखल झाले तरी अतुलशेठने मागच्याच वेळेला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आमच्यावर सामाजिक हितासाठी कोणतेही गुन्हे दाखल झाले तरी ते अंगावर घेण्याची आमची तयारी आहे. पण याच्यामध्ये आमची विनंती ही राहणार आहे प्रशासनाला की जी सर्वसामान्य माणसं आहेत, जी शेतकरी माणसं आहेत, की जे स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी आली, त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी निवेदन दिलं, गोरगरीब जनतेला तुम्ही हुकुमशाही पद्धतीने कारभार करू शकत नाही आणि गोरगरीब जनतेचा आवाज दाबू शकत नाही. ही विनंती खरं तर पोलीस आणि प्रशासनाला आम्हाला करायची आहे. शेवटी या तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून 100% सगळ्याच गोष्टी मी करू शकतो किंवा 100% सगळ्या गोष्टी मीच करणार आहे असं जर कोणाला वाटत असेल तर या लोकशाही सारखी ज्यांच्या वाचनापासून आम्ही ऐकतो की ही लोकशाही अशी आहे, ही लोकशाही तशी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना अशी आहे आणि मग लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आवाज दडपण्याचं आपण काम करताय का? त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांना एखादी समस्या मांडली तर आपल्याला त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण काय? आपण त्या कार्यकर्त्यांना गुन्हा दाखल करा म्हणण्यापेक्षा ज्या अधिकाऱ्यांच्यामुळे त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या रस्त्याची असणारे मेंटेनन्सची व्यवस्था जी आहे जी ज्यांच्यामुळे झाली नाही
त्या अधिकाऱ्यांवर आणि त्या विभागावर पहिले गुन्हे दाखल करा, अशी उद्याच्या काळामध्ये आमची मागणी राहणार. खरं तर सातत्यानं आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आमदार साहेब बोलतायत, आम्ही ऐकतोय. काल परवा सुद्धा त्यांनी आदरणीय बेनके साहेबांचं सुरुवातीला नाव घेतलं आणि परत म्हणले की साहेबांची तब्येत बरी नाही म्हणून मला काही बोलायचं नाही. अगोदर सगळं बोलून घ्यायचं आणि पुन्हा एकदा भावनेला हात घालायचा, ही गोष्ट चुकीची आहे. तुम्हाला फारच वाटतंय की बाबा त्या ठिकाणी नारायणगावची जी जागा आहे, इरिगेशनची जागा आहे, अमकेची जागा आहे, त्या ठिकाणी वल्लभशेठ बेनकेंनी समाजाच्या हितासाठी इंटरनॅशनल स्कूल चालू केलं. त्या जागेची काय चौकशी करायची? तुम्ही आमदार आहात, गेली 4 वर्ष फक्त आम्ही ऐकतोय की ही जागा त्यांनी जर ती त्यांनी लोबाडली असती, ती त्यांनी वेगळ्या पद्धतीने घेतली असती तर शासनानेच त्याच्यावर कारवाई केली असती. आपल्याला कोणी अडवलंय? खरं तर ती जागेचा इतिहास त्यांनी मागच्या वेळेला अतुल शेट्टी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळेला सांगितलं की इरिगेशनची ती जागा नाही, इरिगेशननी मूळ मालकाला परत दिलेली आहे आणि मूळ मालकाकडून संस्थेने विकत घेतलेले. जर आपल्याला त्याच्यामध्ये काही चौकशा करायच्या असतील तर शासन स्तरावर आपल्याला कोणी अडवलंय? शेवटी लोकशाही आपण जेव्हा म्हणतो आणि एखाद्या ठिकाणी चुकीचं काम झालं असेल तर 100% त्या कामाची चौकशी करण्याचा अधिकार तुम्ही आमदार म्हणूनच नाही तर कोणत्याही तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकाला आहे. आणि खरं तर आमदार साहेब सध्या ज्या पद्धतीने तालुक्यामध्ये वागतायत, बोलतायत, 100% त्यांना आमदारकीची शक्ती असल्यामुळेच ते बोलतायत. परंतु जर या तालुक्याच्या विकासासाठी एका बाजूला सांगताय की सगळे माझ्याबरोबर या, सगळ्यांनी त्याच्यामध्ये हातभार लावा आणि मग प्रशासनाच्या जर चुका त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी दाखवल्या तर आपल्याला त्याच्यामध्ये राग येण्याचं व्यक्तिगत कारण काय आहे, हा तर आम्हाला सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. कारण शेवटी प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती काम करणारी यंत्रणा आहे आणि त्या काम करणाऱ्या यंत्रणेने केलेल्या चुका ज्या आहेत त्या लोकांच्या समोर आणणं, त्या प्रशासनासमोर आणणं आणि त्याची दुरुस्ती करून घेणं. मग जर आमच्यावर काल परवा गुन्हे दाखल केले, मग त्या रस्त्याचं काम सुरूच का केलं? मग तो रस्ता जर योग्यच होता तर मग त्या ठिकाणी परत काम करायची आवश्यकता नव्हती. परंतु जेव्हा जेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल, आम्ही तालुक्यातल्या जनतेच्या हेच लक्षात आणून देतो की काल मागच्या 6-7 महिन्यापूर्वी टोल नाक्याचा विषय सुद्धा जो झाला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतुल शेट्टीच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी समोर आणला आणि म्हणून पुढची कामं गतीने सुरू व्हायला लागली. आणि मग प्रत्येक गोष्टीचं जर तुम्ही श्रेय घेत असाल तर त्या तालुक्यामधल्या आजही तुम्ही श्रेय घेतलं की जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला. साहेब, आमचं तुम्हाला ही विनंती आहे की ज्या तालुक्यातले 6 मंडळं त्या ठिकाणी दुष्काळामध्ये गेली म्हणून आपण शासनाने जाहीर केले म्हणून आपण श्रेय घेतलं, पण त्याच आदिवासी भागातली 65 गावं जी आहेत त्याच्यामध्ये विशेषतः आपटाळे, राजूर आणि डिंगोरे मंडळ जे आहे ते अद्यापर्यंत शासनाच्या खरं तर त्या ठिकाणी दुष्काळाच्या यादीमध्ये आलं नाही. आपण जाहीरपणानं 4-5 वेळा सांगितलं की ते मंडळ त्या ठिकाणी संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. परंतु खरी अडचण दुष्काळाच्या खऱ्या झळा ज्या आहेत त्या सगळ्या आदिवासी जनतेला भोगावं लागत आहेत. आणि मग त्याच्यामध्ये आपण गेल्या 6 महिन्यामध्ये या दुष्काळाच्या बाबतीमध्ये नेमकं काय भूमिका घेतलेली आहे. आज आमच्याकडं धरणाचं पाणी एका वेळेला 70% भरलेलं माणिकडोह धरण आज 15%वर आलेलं आहे. एका वेळेला 55% पाणी धरणातून गेले आणि आमच्या वरच्या असणाऱ्या आदिवासी गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. ही सगळी परिस्थिती खरं तर वारंवार आम्ही तुम्हाला जर प्रत्येक गोष्टीला आमदारांना पत्र द्यावं असं वाटत असेल तर मग ह्या मीडियाचा उपयोग कशासाठी आपण करतोय? आपण मीडिया म्हणतो, मग या मीडियाच्या मार्फत जेव्हा विविध पक्षातील कार्यकर्ते म्हणा किंवा वेगवेगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जेव्हा समस्या मांडतायत त्यावेळेला तुम्हाला अर्जाची नेमकी गरजच कशासाठी पडते, ह्या तर आम्हाला खरं तर पडलेला प्रश्न आहे. आणि आमचा विषय जो आहे तो प्रशासनाच्या विरोधातला आहे, प्रशासनातल्या चुकांच्यासाठी आहे. चुका त्या ठिकाणी काढून द्यायच्या आणि त्या ठिकाणी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सगळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय अतुल शेट्टी बेनके यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आणि खरं तर आपण आपल्या पद्धतीने काम करताय. आम्ही त्या ठिकाणी काम करताना आमदार शरद सोनवणेंनी हे काम चुकीचं केलंय किंवा त्यांचे हे ठेकेदारी आम्ही म्हणलोच नाही. शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून 2 कामं मंजूर करून आणल्याच्या नंतर ती कामं करून घ्यायची जबाबदारी प्रशासनाची आहे. खरं तर आपण त्या ठिकाणी मालक असल्यासारखं बोलताय, आपलेच त्या ठिकाणी त्या रस्त्यांच्या कामावर आपला हक्क आहे किंवा आपणच त्याचे ठेकेदार आहात, अशा पद्धतीने जर आपण बोलत असाल तर ही गोष्ट खरं तर आम्हाला न पटणारी आहे. दुसरं एक खरं तर आपल्याला काल आम्ही ऐकलं की आपण बोललात की जुन्नरच्या असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं. हे आपल्याला 4.5 वर्षानंतर पडलेलं स्वप्न आहे. कारण ज्या वेळेला आपण आमदार म्हणून निवडून आलात त्यानंतर 6 महिन्यांनी त्याच आरोग्याच्या असणाऱ्या दवाखान्यामध्ये आपण आपली कदाचित बोललेली भाषणं आठवत नसतील तर तत्कालीन असणाऱ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणचे आपले भाषणं त्या निमित्तानं पहा. आपणच त्या ठिकाणी बोललात की
या असणाऱ्या दवाखान्याची पाया आदरणीय आमदार वल्लभशेठ बेनके साहेबांनी घातला. त्याच्यावर मी कळस करणार आहे, 100 कोटीचं हॉस्पिटल करणार आहे. सातत्यानं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेले वर्षभर 2 वर्ष आपल्याला प्रश्न विचारतोय की आपण असणाऱ्या जुन्नर आणि नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयासाठी काय केलं. हे 4-5 वेळा विचारल्यानंतर जेव्हा लोकांच्या मध्ये खडबड चर्चा सुरू झाली, मग आपण एक दिवस स्टंटबाजी आपण केली. नारायणगाव आणि जुन्नरच्या दवाखान्यांना व्हिजिट दिली आणि आपण त्या ठिकाणी सांगितलं, अधिकाऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं की दर 8 दिवसांनी मी त्या ठिकाणी या दोन्ही दवाखान्यांचा रिव्ह्यू घेणार आहे. माझा आपणाला प्रश्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रश्न आहे की नंतरच्या 8-8 दिवसाचा रिव्ह्यू त्या दवाखान्याच्या निमित्तानं आपण द्या. आपण आज सांगताय की मी राज्यामधलं सगळ्यात मोठं महाआरोग्य शिबिर घेतलं. 100% आपण लोकांचे असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आपण काम करतोय. आपण 5 वर्षात एक शिबिर घेतलं आणि आपण मोठ्यापणाने सांगतोय आम्ही एवढे शस्त्रक्रिया मोफत केल्या. 100% आपण केलेलं आम्ही केलं म्हणू, पण या शस्त्रक्रिया 5 वर्षामध्ये 5 वर्षातून एकदा करायची वेळ आपल्यावर का आली. आपण असणाऱ्या जर दवाखान्यांची व्यवस्था नीट केली, आपण असणाऱ्या राज्य शासनाच्या माध्यमातून दवाखान्यांच्यासाठी किती पैसे 5 वर्षामध्ये आणले, काय फंड आपण त्या ठिकाणी आणला आणि काय सुविधा आपण निर्माण केली आणि किती कर्मचारी त्या ठिकाणी 5 वर्षामधली तिथले व्हॅकन्सी आपण भरली का. मग लोकांना जर सातत्याने आरोग्याच्या समस्यांच्यासाठी जर चांगले उपचार मिळाले तर लोकांवर ऑपरेशन करण्याची वेळच येणार नाही. दुर्दैवाने 4-2 लोकांना त्या निमित्तानं काही दुर्धर आजार झाले तर 100% त्यांच्यावर त्या पद्धतीने उपचार व्हायला पाहिजे. पण आपण 5 वर्षातून एखादी गोष्ट जेव्हा करतोय, आम्ही तर सातत्याने, आणि एका बाजूला तुम्ही सांगताय मी ह्यापूर्वी कोणीच केलं नाही, ह्यापूर्वी काहीच झालं नाही. आम्ही तुम्हाला हेच सांगतो की यापूर्व काळामध्ये सुद्धा दरवर्षी गेली 14-15 वर्ष आदरणीय अतुल शेठ बेनके यांचा वाढदिवस सातत्यानं आदिवासी भागामध्ये आरोग्य शिबिर घेऊनच साजरा होतो. मग लहान मुलांचं त्या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या आरोग्यांच्या बाबतीमध्ये असेल, काही डोळ्यांच्या बाबतीमध्ये असेल, सातत्यानं त्या ठिकाणी घेत आहेत. फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे काम करतोय ते सातत्यानं आदरणीय अतुल शेठ बेनके साहेब असतील, आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यात जे काम झाले ते सर्वसामान्य माणसांना माहिती आहे. खरं तर आम्हाला विशेष वाटतंय की आपण हेच विचारताय 40 वर्षात काय झालं, 40 वर्षात काय झालं. आज आपण ज्या परिस्थितीत हा तालुका पाहतोय, आज 40 वर्षामध्ये आमच्याकडे धरणच झाली नसती तर आमच्या शेतकऱ्याच्या प्रपंचामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये प्रगती आमची कशाच्या आधारे झाली असती. आमच्याकडे विघ्नर सारखा सहकारी साखर कारखाना उभा राहिला, एक उत्कृष्ट प्रकारचं काम विघ्नरच्या निमित्तानं आपण सगळेजण पाहतो की जे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी स्वतःचा ऊसाच्या उत्पादनातून आज शेतकरी सक्षम होत आहेत. जर पाणीच आमच्या तालुक्यात नसतं तर मग हे कुठून झालं असतं. थोडंसं आपणही सगळ्यांना, आपण एका बाजूला सांगताय की आम्ही सगळ्यांना समजून घेतोय, आम्ही सगळ्या लोकांना बरोबर घेतोय, आणि आम्हाला दुसरा प्रश्न पडलाय. तुम्ही सांगताय या तालुक्यामध्ये खराब झालेला रस्ता माझ्या काळात दाखवा. आदरणीय आमदार साहेब, गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आमच्या असणाऱ्या बेलसर इंगळून रस्त्याचं भूमिपूजन केलं. एप्रिल महिन्यामध्ये त्याचं भूमिपूजन झालं आणि आत्ता त्या रस्त्याला आपण दुरुस्तीच्या जसे पॅच मारतो तसे पॅच त्या सगळ्या रस्त्याला मारलेले आहेत. आम्ही ठेकेदारांच्या विरुद्ध तक्रार तुम्ही यापूर्व काळात केली. तुम्ही यापूर्व काळात सांगितलं की हेच ठेकेदार, हेच माणसं बरोबर आहेत. मग आज तेच ठेकेदार, आम्ही तुम्हाला मधल्या काळात हाच प्रश्न विचारला की कालचे असणारे बोगस ठेकेदार चांगले कसे झाले. आम्हाला ठेकेदारांबद्दल आकाश नाही, पण ज्या ठेकेदारांना सुरुवातीला तुम्ही नावं ठेवत होते, आम्ही तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे की तुम्हाला ह्या ठेकेदारांबद्दल प्रेम काय यायला लागलं. जे आमच्या काळात चांगले नव्हते तर तुमच्या काळात कशाने तुम्ही त्यांना, म्हणजे आम्ही ज्याला म्हणतो की यांचे बाबा नेमकं तुम्ही कशाने त्यांची शुद्धता केली, आणि तुम्ही सांगताय की हे ठेकेदारांचं, यांना आम्हाला एकाही ठेकेदाराबद्दल आकस नाही. या तालुक्यातले 4 ठेकेदार असतील तर या तालुक्यामध्ये त्या निमित्तानं ई टेंडरची शासनाने पद्धत आणली. ई टेंडरनी ज्याला काम मिळायचं असेल त्याला मिळू द्या. या तालुक्यातल्या 4 लोकांना त्या निमित्तानं रोजगार मिळतो. पण आपण सातत्यानं असं करताय की हे सगळं मीच करतोय, ही सगळी यंत्रणाच माझी आहे आणि मग मी जे म्हणाल, मी जे करेल, अशी हुकुमशाही. आपल्याला विनंती आहे की या लोकशाहीमध्ये ही हुकुमशाही फार काळ चालणार नाही, चालत नाही. शेवटी काळ हे प्रत्येक गोष्टीला उत्तर असतं. आज सातत्यानं आपल्याला माहिती आहे की या तालुक्यामध्ये अतुल शेठ बेनके सक्रियपणानं फिरतायत. तुम्ही फिरायला लागले म्हणून ते फिरतायत असा तुमचा आरोप जो आहे तो चुकीचा आहे. आदरणीय अतुल शेठ बेनके 2004 सालापासून युवक राष्ट्रवादीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये फिरतायत, लोकांच्या सुखदुःखामध्ये जात आहेत, लोकांना मदत करतायत. पण आपल्याला एक नक्की खात्री आहे की आपला प्रबळ आपला प्रबळ विरोधक आहे किंवा आपल्याला प्रबळपणाने या तालुक्यामध्ये रोखण्याचे काम फक्त अतुल शेठ बेनके करू शकतात. आणि म्हणून आपण सातत्यानं बेनके फॅमिलीला त्या ठिकाणी टार्गेट करत आहेत. आपण सातत्यानं त्या ठिकाणी व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप करतायत. मग आपण जेवढे आरोप करतायत तर आपल्याकडे लोकशाहीच्या माध्यमातून मिळालेली जी शक्ती आहे त्या शक्तीच्या माध्यमातून खरं तर काय, एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी खरं तर होऊन जाऊ द्या. तुमच्याकडे जे काय विषय असतील एकदा लोकांच्या समोर आणा. आम्ही सातत्यानं तुम्हाला हेच म्हणतोय की गेल्या 4 वर्षामध्ये, 4.5 वर्षामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये
विजेच्या संदर्भामध्ये खरं तर आपल्या मार्फत किती काम झालं, किती उपकेंद्र आपल्या तालुक्यामध्ये नव्याने आली आणि किती उपकेंद्राच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्येवर आपण मात करू शकलो. गेली 4 वर्षामध्ये आपल्याकडे या गोष्टींना उत्तर नाही. व्यक्तिगत आरोप करणं, व्यक्तिगत कुटुंबाला बदनाम करणं आणि त्या ठिकाणी स्वतःचं म्हणजे आपल्याकडे कोणी बोट केलं तर मग ते लोकशाहीच्या विरोधी आहे आणि आपल्याला बाकी लोकशाहीमध्ये सगळे अधिकार आहेत, अशा पद्धतीची भूमिका खरं तर ही आपल्याला उद्याच्या काळामध्ये चालणारी नाही. एका बाजूला तुम्ही सांगताय की विकासाच्या बाबतीमध्ये सगळे बरोबर या, मग जर काही प्रशासनाच्या चुका सांगितल्या तर आमदार साहेब आपल्याला खरं तर राग यायचं कारण नाही, अशी मनापासूनची विनंती खरं तर आपल्याला आहे. आणि आमच्या असणाऱ्या या आदिवासी भागातल्या 3 मंडलांच्या बाबतीमध्ये नेमका दुष्काळ कधी जाहीर होणार आहे. तालुक्यामध्ये जेव्हा राज्य शासनाने GR काढलेला आहे, त्या GR मध्ये खरं तर जी 6 मंडलं सुद्धा बसलेली आहेत, त्या 6 मंडलांना सुद्धा राज्य शासनाच्या ज्या 13-14 प्रकारच्या ज्या गोष्टींचा फायदा होणार आहे त्याच्यामध्ये आपलं नाव आहे का. खरं तर आपल्याला ही सवय लागली की बाबा आपलं ते चांगलं आणि दुसऱ्याचं ते वाईट, किंवा माझं आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं. ही पद्धत उद्याच्या काळामध्ये लोकांना सगळी समजणार आहे. एका बाजूला तुम्ही सांगताय की काही मंडळी लिमिटेड लोक आहेत आणि ते त्या पद्धतीने बोलतायत. शेवटी पक्ष पार्टीची ध्येय धोरणं घेऊन काम करणारी जी माणसं आहेत, शेवटी त्या वेळेला आपण सातत्याने सांगताय की विकास कामामध्ये राजकारण करायचं नाही, तालुक्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे. तालुक्याला पुढे न्यायचं आहे तर आपली सुद्धा पालक म्हणून सगळ्यांना बरोबर घेण्याची जबाबदारी आपली पण आहे. पण आपण जेव्हा प्रशासनाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही चुका वेगवेगळे कार्यकर्ते सांगतायत तर कृपया आपल्याला विनंती आहे की त्या चुका कदाचित कार्यकर्त्यांसाठी त्याची आपणच शहानिशा करा. मधल्या बऱ्याच वेळेला आपण सांगितलं की प्रशासनामध्ये माझी पॅरलर यंत्रणा काम करते. मग आपल्याला मला वाटतं की आपण 31 डिसेंबर 2016ला घेतलेली आमसभा आपली 8वा आणि त्याच्या किती गोष्टींची पूर्तता आपण केली. आजपर्यंत साधा आमसभेचं प्रोसिडिंग सुद्धा पब्लिकला त्या निमित्तानं पाहायला मिळालं नाही किंवा पंचायत समितीमध्ये उपलब्ध नाही. तर ह्या गोष्टी सुद्धा आपण एकदा जे बोललोय, जे रेकॉर्डवर आहे त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे हे एकदा तालुक्यातल्या लोकांना कळू द्यात. उगाच फक्त आपल्याला मग आम्हाला जसं तुम्ही म्हणताय की मीडिया पुढं काही बोलताय, तसं आपण पण जर कॅमेऱ्या पुढं काही बोलण्यापेक्षा आपण सुद्धा वास्तववादी बोला आणि जी परिस्थिती आहे तालुक्याला एकदा कळू द्या. हीच आपली खरं तर आम्हाला तुम्हाला विनंती आहे.